ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एकत्र रहा, भाजप आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा। कोल्हापुरातील सभेतून असुद्दीन ओवेसींचं उपस्थितांना आवाहन। ओवेसींच्या आवाहनाचा काही फरक पडणार नाही, गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। अहिल्यानगरमध्ये आज ओवेसींची सभा, ओवेसींच्या सभेला अटी शर्तींसह परवानगी, चिथावणीखोर वक्तव्य टाळण्याची पोलिसांची अट। दसरा मेळाव्यात राज उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता, दसऱ्याला वैचारिक सुन्याचं आदान प्रदान होऊ शकतं। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचे हे विधान। राजकीय दृष्ट्या दोन भाऊ एकत्र येऊन काही निर्णय घेत असतील तर चांगली गोष्ट, एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही, प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया। मुंबईमध्ये काही करा, मुंबईकरांचा विश्वास महायुतीवर, राज उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य। साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, 3.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद, भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवा गावाच्या परिसरात। धाराशिवच्या कळंबमधील संचितपुरातील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस, नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच बँकेची नोटीस। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसीनंतर वडेट्टीवार आक्रमक। धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत नव्या नोटिसा न देण्याच्या बँकांना सूचना, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा यांची माहिती। तातडीची 5 ते 10 हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची तट्टा, कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवे, बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊत यांची टीका। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नुकसानीबाबत चर्चा, पूरस्थितीचा 26 जिल्ह्यांना बसला फटका, जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची बैठकीत माहिती। मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावे, वडेट्टीवारांची ही मागणी। नुकसानीची आकडेवारी पाहून मुख्यमंत्री मदतीबाबत मागणी करणार, पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा नेमका आकडा समजत नाही, गिरीश महाजन यांची माहिती। संभाजीनगरमध्ये बाबुळ गावात ढेकू नदीने प्रवाह बदलला, शेतीचं नुकसान, शेतातील पिकासह माती वाहून गेली, शेतामध्ये तब्बल 10 गुंठ्यांमध्ये 15 फुटाचा खड्डा। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा, तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील शेती पिकांचं नुकसान, तर पूर ओसरला, मात्र शेतकऱ्यांना नुकसानीतून सावरणं कठीण। सोलापुरातील करमाळ्यात पातुर्डी इथे अनेकांच्या शेतात पाणी, मका, उडीद, कांदा पिकाचं नुकसान, पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर, पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरही पाण्याखाली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्याच दिवशी धाराशिवमधील IAS अधिकारी मनोज घोष कामावर, मदत किटवर शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना जापलेले जिल्हाधिकारी देखील पूरग्रस्तांच्या भेटी। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी 50 कोटी देणार, सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटींची मदत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।